रामकृष्ण हरी. माणूस अनेक विषयामध्ये इतका गुरफटतो की त्याला त्याचं जीवन कसं जगावं हे कळत नाही. जसं नादे मृग, संगीत ऐकून नाद ऐकून हरिण धावत येतं आणि जाळ्यामध्ये गुंततं आणि त्याची शिकार होते. जसं भुंगा फुलाच्या सुगंधासाठी कमळात येतो आणि त्यातच त्याचा अंत होतो. हत्ती स्पर्श मातंग म्हणजे स्पर्श सुखासाठी हत्ती पकडला जातो. असे अनेक उदाहरणं आहेत. जसं मासा स्वादासाठी काहीतरी खाण्यासाठी तो गळाकडे धावतो आणि तोही पकडला जातो. दीप्ती पतंग, जो पतंग असतो तो दिवा दिसल्यानंतर तो आकर्षित होतो आणि जळून त्याचाही अंत होतो. या विषयापायी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा अनेक विषयांमुळं माणूस लयाला जातो. शेवटी पश्चाताप करतो, परंतु वेळ निघून गेलेली असते. असं अनेक उदाहरणं आहेत. हे सांगायला गेलं तर ग्रंथही अपुरा पडेल, असं संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज आपल्या सद्गुरूला म्हणतात. ते ओवीतून म्हणतात, ऐसे सांगता भवयातनेचे जाळे, जैसा कोळसा उगळिता निघे काळे, तैसेही अनेकानेक ढिसाळे, तुम्ही ऐकाजी सद्गुरू. जसं कोळसा उगळला तर तो शेवटपर्यंत काळा काळा आणि काळाच राहणार आहे, त्यात काय बदल होणार नाही. तसं हे भवयातनेचं जाळं आहे. माणूस जसं कर्म करतो तसं त्याला फळ मिळत राहतं आणि या भवसागरात आल्यानंतर आपल्याला काय करावा हे संत सांगतात. हे संतांचे ग्रंथ सांगतात. आपण हे ग्रंथ वाचले, ग्रंथ ऐकले तर नक्कीच आपल्याला हा जीवन जगण्याचा सुंदर मार्ग मिळेल. माणसाने काय करावं हे नक्की आपल्याला कळेल. म्हणून संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांचा जो योग संग्राम ग्रंथ आहे, त्या योग संग्राममध्ये अनेक विषयांवर चिंतन आहे. अनेक ओव्यांमधून त्यांनी जगण्याची आपल्याला एक मार्ग सांगितलेला आहे. आपण त्या मार्गाने चालूया, संतांचे विचार ऐकूया, संतांचे विचार वाचूया आणि संतांचे विचार जगूया. रामकृष्ण.